आज आपण बनवूयात लिंबू लोणचं. मी इथे घेतलेत 21 लिंब घेतलेत. धुवून पुसून घ्यायचे, चिरून घ्यायचे चांगले. उभे उभे असे 4 तुकडे एका लिंबाचे करायचे. गोड लोणचं करणार आपण, गूळ घालून. आंबट गोड तिखट असं छान चव लागते आणि मुरल्यानंतर खायचं. 3-4 दिवसांनी छान चवीला लागते. असे चिरून घ्यायचे. ले बिया काढून घ्यायच्या सगळ्या. बियानी कडवट लोणचं होणार नाही म्हणून सगळ्या बिया अशा काढून घ्यायच्या. अशा पद्धतीने सारे कापून घ्यायचे. त्याच्यानंतर कुकरमध्ये शिजवायचे आपल्याला. 7-8 शिट्ट्या करायच्या. खाली कुकरमध्ये खाली पाणी टाकायचं, डब्यात लिंबू ठेवायचं आणि डब्यामध्ये पाणी नाही टाकायचं. असेच लिंब ठेवून द्यायचे आणि चांगल्या शिट्ट्या मारायच्या. अशा पद्धतीने शिजवून घ्यायचं. झाल्या आपल्या शिट्ट्या. त्याच्यानंतर काढून घ्यायचं बाजूला. एक मी इथे पावशर गूळ घेतलेला आहे, गूळ किसून घेतलेला आहे. अशा पद्धतीने चिरून घ्यायचा, म्हणजे खडे राहणार नाहीत. मोठे मोठे लवकर विरघळतात. एक मी कढई घेतलेले, गॅस चालू केला. त्याच्यानंतर गूळ टाकला 1 पावशर. त्याच्यानंतर 1 मिनिटभर हलवून घ्यायचं. थोडंसं वितळेल असं, जास्त वेळ पण नाही शिजवायचं. लगेच मग लिंबू टाकून घेऊयात. लिंबू टाकून 10 मिनिटं शिजवून घ्यायचं. 2 चमचे लाल तिखट, थोडंसं मीठ. गोड असल्यामुळे मीठ काही जास्त नाही लागत. अशा पद्धतीने आपले लिंबू लोणचे तयार आहे.